जय जय श्री राम। भारत माता की, गो माता की, सनातन हिंदू धर्म की। श्रीराम गोशाळेमध्ये गोपाळ कालाचा कार्यक्रम डॉक्टर हेडगेवार हायस्कूल वाळवई यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्याला सगळ्यांसाठी आजच्या गोपाळ काल्याच्या खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे हेडगेवार हायस्कूलने दरवर्षीचा गवळण काला, गोपाळ काला, गोकुळ अष्टमी श्रीराम गोशाळेमध्ये आयोजित करून प्रथा सुरू केलेली आहे। त्याबद्दल मी सर्वात अगोदर हेडगेवार हायस्कूलच्या मॅनेजमेंटचं खूप खूप अभिनंदन करतोय। श्रीकृष्णाला गाय ही प्रिय होती। डॉक्टर आमशेकरांनी बोलत असताना सांगितलं की 4 वर्षापूर्वी शाळा 30 मुलांना घेऊन सुरू करावी आणि 4 वर्षानंतर त्या शाळेमध्ये 500 मुलं यावी। म्हणजे वाळपई आणि परिसरामध्ये ज्याला सुसंस्कृत एज्युकेशनची केवढी मोठी गरज होती ती त्याने ओळखली आणि त्याने ही शाळा सुरू केली आणि पूर्ण सगळ्या पालकाने त्यांच्यावरती विश्वास ठेवला। म्हणून पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन। फक्त हायस्कूल असून चालत नाहीये। त्या हायस्कूलमधून कधी कधी 10वी पासची सर्टिफिकेट मिळू शकतात, 12वी पासची सर्टिफिकेट मिळू शकतात, पण त्यामध्ये संस्कारमय शिक्षण मिळणं फार गरजेचं असतं। जी भावी पिढी घडवण्यासाठी, ज्याला आपण म्हणतोय की आपल्याला डिग्री मिळाली म्हणजे नोकरी मिळेल, पण आपल्याला संस्कार मिळाले तर आपण पूर्णतः आयुष्यभर नवीन पिढी घडवण्यासाठी चांगले संस्कार दुसऱ्याला देऊ शकतो आणि एक चांगला माणूस घडवण्याचं काम हे सातत्याने डॉक्टर हेडगेवार हायस्कूल म्हणजे 6 ठिकाणी गोव्यामध्ये आहेत। त्या 6ही ठिकाणी आता मी कवळेकरजींशी बोलत होतो, 4000च्या पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात। हे बघून खूप खूप बरं वाटतं। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यानुसार म्हणजे फिजिकल ग्रोथ आणि मेंटल ग्रोथ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मी सांगितलं की हायस्कूलमध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, विच इज अन फिजिकल स्ट्रेंथ किंवा आपण ज्याला म्हणतो फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस। फिजिकल फिटनेस उगाच कोणालाही मिळत नाही आहे। जे रोजच्या रोज आपण जसं म्हणतोय की रोजच्या रोज एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, फिजिकल एज्युकेशनमध्ये पार्टिसिपेट होणं, ती फिजिकल फिटनेस फार महत्त्वाची आहे। त्याचबरोबर मेंटल फिटनेस ही तेवढीच महत्त्वाची आहे। एखादा मुलगा खूप चांगला शिकतोय म्हणजे तो मेंटली चांगला आहे असं कोणी समजू नये, तो गैरसमज आहे कोणाचाही। तो मेंटल फिटनेस असण्यासाठी त्याच्यावरती संस्कार चांगले होणे गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं शिक्षण हे आपल्या हेडगेवार हायस्कूलमधून मिळतात। सरकारकडून याही पुढे त्यांना सहकार्य लाभेल। इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्ण आपण करून दाखवायला पाहिजे। टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण करायला पाहिजे आणि रिसर्च या रिसर्चमध्ये आपल्याला भर द्यायला पाहिजे। टेक्नॉलॉजीचा यूज करत असताना आपल्या हायस्कूलमधला असलेला कॉम्प्युटर असेल किंवा आपल्या हातात असलेला मोबाईल असेल, त्याचा मिसयूज करण्यापेक्षा त्याचा चांगला यूज आपण कशा पद्धतीने करू शकतोय हा जर आपण आज करू शकलो, म्हणजे आपण म्हणतोय की आज आपण गुगलच्या जमान्यामध्ये आहोत, चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये आहोत आणि त्या चॅट जीपीटी आणि गुगलचा जर आपण खरोखरच चांगला उपयोग केला तर आपल्या भावी जीवनासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल। पुस्तकी ज्ञान नाही तर पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त इतर ज्ञान हेही फार महत्त्वाचं आहे। आपणही म्हणजे विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या टीचर्स यांचा जर सहकार्य केलं तर आपली सातत्याने मुलं खूप वेगळं काही करू शकेल। बऱ्याच वेळा आपल्या पेरेंट्सचं लक्ष म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि ग्रॅज्युएशन एवढ्यापुरतंच मर्यादित असतं, पण या व्यतिरिक्तही आजच्या युगामध्ये वेगवेगळे करिअर हे उपलब्ध आहे। नो डाऊट आपल्याकडं मेडिकल कॉलेज आहे, फिजिओथेरपी कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, आयुर्वेदिक आयुष कॉलेज आहे, पण त्यासुद्धा वेगळं इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ असेल, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स असेल, नॅशनल वॉटर स्पोर्ट्स असेल, अशा वेगवेगळे आहेत। त्यामुळे मुलामध्ये असणारे सुप्त गुण ओळखून त्यांना प्रॉपर गायडन्स जर केलं तर नक्कीच ही मुलं इन फ्युचर अशाच पद्धतीने चांगले म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉबला जाऊ शकतात आणि परत सगळ्या मुलांचा तुमच्या फ्युचरसाठी म्हणजे मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।